ते चेकिंग तिथं त्यांनी अचानक तुम्ही जर केलं तर तुम्हाला करोडो रुपये त्याच्यामध्ये दिसतील. पण सत्ताधाऱ्याला धरण्यापेक्षा आमचीच जास्त तपासणी त्या ठिकाणी ते करतायत कुठेतरी असं आपल्याला म्हणावं लागेल. अमोल कोल्हे आणि रोहित पवार हे अजित पवारांच्या भेटीला गेल्याचं समजतंय. दोन्ही नेत्यांना पिंपरी चिंचवडची जबाबदारी दिली गेलेली आहे. पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची गुप्त बैठक पार पडल्याचं देखील समजतंय. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सातत्यानं सुरू आहेत. याबद्दलची अधिकृत घोषणा जरी अद्याप झालेली नसली तरी रणनीती पूर्णपणे आखली गेल्याचं सूत्रांकडनं समजतंय. अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. अमोल, एकीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रित पालिका निवडणूक लढवणार असल्याचं गेले काही दिवस सातत्यानं बोललं जात आहे. त्यातच पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची गुप्त बैठक पार पडल्याचं समजतंय. काय नेमका या बैठकांचा तपशील आहे अमोल, काय समजतंय? अजिंक्य, ही बैठक आता सुरू आहे. अजित पवार यांच्या जिजाई निवासस्थानी रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे हे काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत. या दोघांवर आपण पाहिलं की पिंपरी चिंचवड निवडणुकीची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती कालच करण्यात आलेली होती आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. त्या अनुषंगानं जागांचं वाटप कसं असावं, कशा पद्धतीने लढता येईल याबाबतची पहिली ही अधिकृत चर्चा ज्याला आपण म्हणू शकतो की ती दोन्ही राष्ट्रवादींमध्ये आणि त्याचबरोबर अजित पवार आणि रोहित पवार आणि अमोल कोल्हे या तिघांमध्ये होताना पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे अतिशय महत्वाची घडामोड खरं तर ही म्हणावी लागणार आहे. इतक्या दिवस आपण पाहिलं की दोन्हीकडचे जे महत्वाचे नेते होते म्हणजे स्थानिक पदाधिकारी एकमेकांना भेटत होते, मात्र आता थेट रोहित पवार, अमोल कोल्हे आणि थेट अजित पवार या तिघांमध्ये आता पिंपरी चिंचवडच्या जागा वाटपासंदर्भात आणि निवडणुकीच्या संदर्भात सध्या जिजाई या निवासस्थानी चर्चा सुरू झालेली आहे. अमोल, म्हणजे आता हे निश्चित आहे का की दोन्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येत आहेत, फक्त अधिकृत घोषणा होणंच बाकी आहे, हे निश्चित आहे का? नक्कीच निश्चित झालेला आहे. जागा वाटपही अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकेमध्ये या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच लढणार आहे. मात्र आणखीन एक मुद्दा यामध्ये आहे की कोणत्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा लढणार हे सगळ्यात पाहणं महत्वाचं आहे. घड्याळ चिन्हावरच हे दोघे लढणार का वेगवेगळ्या चिन्हावर लढणार हे पाहणं महत्वाचं आहे, पण दोघे एकत्र लढणार यावर मात्र शिक्कामोर्तब आहे. ठीक आहे अमोल, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. वसई विरारमध्ये महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता ठरल्याची माहिती लोकशाही मराठीला सूत्रांकडून मिळालेली आहे. वसई विरार पालिकेमध्ये भाजप 91 तर शिवसेना 24 जागा लढवणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय आणि यापुढच्या 48 तासात भाजपच्या उमेदवारांची यादी देखील जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चर्चा झाली. चर्चामध्ये 2 ते 3 जागा यावरती तोडगा काढण्याचे संपूर्ण अधिकार प्रदेशाचे आहेत, ते निर्णय घेतील. पण युती आमची झालेली आहे. उद्यापासून याचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम चालू होईल. आता किती पाहिजे हा विषय नाही. हा वसई महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे, त्याच्यामुळे आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढायचं आहे. आजचा काही तोडगा निघाला का नाही? तोडगा निघाला म्हणून आम्ही बसतोय सगळं. तरी आणखी तिला कायमच आहे. काही नाही, आता फायनलच. आता उद्यापासून काम फॉर्म भरायचं चालू करू. तर दोन्ही पक्षाचे हे नेते प्रतिक्रिया देत आहेत. महेश गोहिल आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या फोनलाईनवरनं. महेश, लोकशाही मराठीला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार वसई विरारमधला महायुतीचा म्हणजे शिवसेना आणि भाजपचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे. काय नेमकी याबद्दलची माहिती आहे? महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागेचे तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र फाटक तसेच नालासोपारा विधानसभाचे आमदार राजन नाईक चर्चेला मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनाचा 24 जागा तर भाजपा 84 जागेवर निवडणुकी लढणार आहे. मात्र 3 ते 4 जागेवर अज्ञात तिढा कायम आहे. तो देखील लवकरात लवकर सुटला जाईल असे महायुतीच्या नेत्यांकडून केले जात आहे. मात्र उमेदवारी अर्ज शुक्रवारपासून भरले जातील अशी माहिती नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी दिली आहे. मात्र ह्या 3 ते 4 जागेवर ह्याच्यावर बातचीत करत आहेत आणि लवकरात लवकर हा पण तोडगा सोडला जाईल असे माहिती दिली आहे. अजिंक्य, महेश, काय नेमका आकडा आहे की शिवसेनेला किती जागा, भाजपला किती जागा? नक्की शिवसेनेला 24 जागा आणि भाजपाला 84 जागेवर लढणार आहे. मात्र 3 ते 4 जागा
अजूनही शिवसेना वाढून मागते आहे आणि त्याच्यावर अजून दोघांची बातचीत होणार आहे आणि त्यानंतर जागेवरचा तिढा सुटणार आहे. ठीक आहे, म्हणजे इतर जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांना सुद्धा कदाचित याच जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामधनं जागा दिल्या जातील असं एकंदरीत सध्या तरी दिसतंय. महेश, धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्त्वाची माहिती ती म्हणजे नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावतीत महायुती म्हणूनच लढणार असल्याचं शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे. प्रमुख पदाधिकारी आणि भाजप नेत्यांसोबत चर्चा आज आम्ही केलेली आहे आणि चारही महानगरपालिकांमध्ये शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील असं आश्वासन आम्हाला मिळालंय. सन्मानपूर्वक जागांचं आश्वासन स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेलं आहे अशी माहिती मंत्री उदय सामंतांनी दिलेली आहे. चारही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. चारही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे चारही महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. मुंबईतल्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या युतीबाबत उद्यापर्यंत निर्णय घेणार आहोत अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिलेली आहे. म्हणजे दोन राष्ट्रवादी पक्ष हे केवळ पुणे किंवा पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांपर्यंतच त्यांची आघाडी मर्यादित असणार नाही कदाचित, असंच एकंदरीत सुनील तटकरे यांच्या या प्रतिक्रियेवरनं समोर येत आहे.